शिवसेनेनं पालिका निवडणूक स्वतंत्र लढावी हा आमचा प्रयत्न। अमरावतीमध्ये याआधी आम्ही धोका खाल्ला, नाव न घेता अभिजित अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा। बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन, सुरेश धस यांचा दावा। तर जमीन खरेदी केल्यापासूनच आम्हाला त्रास सुरू, शेतकरी मुकेश रसाळ यांचा आरोप। वाल्मिक कराडला आज बीड कोर्टामध्ये व्हीसीद्वारे हजर केलं जाणार। कराडची एसआयटी कोठडी संपत असल्यानं विशेष मकोका कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका। पंढरपूरमध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरणी जनआक्रोश मोर्चा। देशमुख कुटुंब जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार। विष्णू चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस, अंजली दमानी यांचा ट्विट करत नवा दावा। तर चाटेनं बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली, दमानी यांचा सवाल। सरकार त्यांचंच असल्यानं आरोपींना स्पेशल ट्रीटमेंट मिळू शकते, गाड्या बेड देखील मिळू शकतात। अंजली दमानी यांच्या आरोपांवरील प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य। छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। हवाला प्रकरणी छगन भुजबळ यांच्या जामिनाविरोधातील ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मला कठोर निर्णय घ्यावे लागतील। गतवर्षी निवडणुकीमुळे सवलती दिल्या, आता पुढील 5 वर्षांसाठी आर्थिक शिस्त पाळावी लागेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। राज ठाकरेंचा उद्यापासून 3 दिवसीय नाशिक दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन।